सोमवारी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून झालेल्या चर्चेनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते आणि त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं। सभापतींच्या खुर्चीवरून पक्षहिताचे निर्णय होऊ नयेत असं शिवसेना युबीटी आमदार अनिल परब यांनी म्हटलं होतं आणि त्यावर उत्तर देताना सभापतींकडून परिस्थितीनुसार निर्देश दिले जातात, मात्र परिस्थितीनुसार दिलेले निर्देश ब्रह्मवाक्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। सभापतींच्या अधिकारात आम्ही देखील कित्येक वर्ष सभागृहात आहोत। सभापतींना शासनाला निर्देश देण्याचे अधिकार आहेत की आपण कारवाई करावी, मध्ये कोणी असेल कमिशनरवर पण कारवाई करावी, म्हणजे जे काय कोणाला, परंतु सभापतींना स्वतः कारवाई करायचे अधिकार आहेत की नाही हा मूळ प्रश्न आहे। प्रश्न काय आहे की सभापतींनी सरकारला निर्देश दिले की तुम्ही कारवाई करा एखाद्या प्रकरणामध्ये, तर तो सभापतींचा अधिकार आहे, आम्ही मान्य करतो। अशी कित्येक प्रकरणं या सभागृहात झालेली आहेत, परंतु सभापती हे कुठल्या पक्षाचे नाहीत। पक्षाचा इंटरेस्ट घेऊन सभापती डायरेक्शन देऊ शकत नाहीत। तिकडे बसलेली व्यक्ती जी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या घटनापीठावरती बसलेली आहे आणि घटनापीठावर एकदा जर कोण बसलेला असेल तर त्याच्यासाठी सगळे समान असतात आणि त्याच्यामुळे पक्षहिताचे निर्णय हे सभापतींच्या खुर्चीवर ना होऊ नये। या सभागृहामध्ये दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत हे महत्त्वाचं आहे, पण दिलेलं आश्वासन म्हणजे ज्याला इंग्रजीत गॉस्पेल ट्रूथ म्हणतात असं नाही आहे। आश्वासन समिती आपण त्याकरताच केली आहे। एखादं आश्वासन त्या परिस्थितीत दिल्यानंतर ते पाळता येत नसेल तर या सभागृहाला सांगावं लागतं की दिलेलं आश्वासन हे आम्ही पाळू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात जे एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहे ते एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत। हां, त्या स्थानावर बसलं असताना सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात, पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे।